ठरलं तर मग मालिकेच्या 22 नोव्हेंबरच्या भागात सायली अर्जुन दोघेही एकच विचार करत असतात की सायलीच्या मोबाईलवरून अर्जुनला तो मेसेज पाठवला तरी कोणी असावा. सायली विचार करते की आज मी नेमकं माझ्या मनातलं यांना सांगणार होते, परंतु अचानकपणे या मेसेजचा धक्का बसला आहे. आणि त्यानंतर सायली झोपी जाते. तर अर्जुन देखील तोच विचार करत असतो. मिसेस सायली माझ्याशी खोटं कधीच बोलू शकत नाहीत, परंतु त्यांच्या फोनवरून मला असा मेसेज कोण करू शकतं हे मला शोधून काढावंच लागेल, असं अर्जुन देखील विचार करत असतो. त्याला झोप येत नसते, परंतु सायली मात्र गाढ झोपी जाते. अर्जुन उठतो आणि त्याच नेनावी मेसेजचा विचार करत असतो. खूपच अस्वस्थ असतो. इतक्यातच सायलीच्या फोनवरती अजून मेसेजेस यायला सुरुवात होते. अर्जुन ज्यावेळी सायलीच्या फोनकडे पाहतो तेव्हा विचार करतो की एवढ्या रात्री मिसेस सायलीना मेसेजेस कोण करत असेल. आणि त्यानंतर अर्जुन हळुवारपणे सायलीचा मोबाईल घेतो. ज्यावेळी अर्जुन सायलीच्या मोबाईलमधील तो मेसेज वाचतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो की तुझ्याशी कितीही बोललं तरी मन भरतच नाही. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी उद्या तुला फोन करेन. त्यानंतर तू मला भेटायला ये, मग आपण बोलूयात. असं ज्यावेळी अर्जुन सायलीच्या फोनमधील तो मेसेज वाचतो तेव्हा त्याला मोठा धक्का बसलेला असतो. हा मेसेज सायलीला कोणी पाठवला असावा, हा व्यक्ती कोण असावा, अर्जुनला काहीच कळत नसतं. खरं तर सायलीला या मेसेजेसबद्दल देखील काहीच माहिती नसतं. एकतर अर्जुन सायली आधीच तो मेसेज नक्की कोणी पाठवला असावा त्या धक्क्यात असतात. आणि त्यातून सायलीच्या मोबाईलवरती असे मेसेजेस यायला सुरुवात झाल्यानंतर अर्जुन खूपच अस्वस्थ होतो. निनावी मेसेजेस सायलीच्या फोनमधील वाचल्यानंतर अर्जुन त्यात तोच विचार करतो की असे मेसेजेस सायलीला कोण पाठवत असेल. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनच्या ऑफिसच्या जाण्याची तयारी करत असते. तिथे तिच्या लक्षात येतं की तिने फोन चार्जिंग केलेलाच नाहीये. ज्यावेळी सायली आपला मोबाईल हातात घेते आणि तिच्या फोनवरती आलेला तो निनावी मेसेज वाचते तेव्हा तिला देखील अर्जुनसारखा जबरदस्त धक्का बसतो. सायली विचार करते की असा मेसेज मला कोणी पाठवला असावा आणि तोही अनोळखी नंबरवरून. मी ना आता यांना सांगते की हा नंबर कोणाचा आहे ते शोधण्यासाठी. इतक्यातच त्याच नंबरवरून सायलीला फोन येतो. सायलीला कळतच नसतं की हा व्यक्ती आहे तरी कोण. सुरुवातीला तर नेनामी मेसेजेस पाठवलेत आणि आता डायरेक्ट फोन. तेव्हा सायली तिथे फोन रिसीव करते. ज्यावेळी सायली विचारते की कोण बोलतंय तर समोरून प्रतिमाचा आवाज येतो. तेव्हा सायलीच्या चेहऱ्याची कळी खुलते. सायली तिथे म्हणते की प्रतिमा ते तुम्ही. तेव्हा प्रतिमा चकित होऊन विचारते की सायली, अगं तू माझा आवाज कसा काय ओळखलास. तेव्हा सायली उत्तर देते की प्रतिमा आत्या, तुमचा आवाज मी अगदी झोपीतही ओळखू शकते. तेव्हा प्रतिमा सायलीला सांगते की हा माझा नवीन नंबर आहे. मला रविराजांनी फोन घेऊन दिला आहे ना, परंतु मला अजूनही तो नीट वापरता येत नाही. तसंही रविराज, सुमन, तन्वी देखील मला आता मदत करतायत. तेव्हा सायली प्रतिमाला विचारते की मला सांगा प्रतिमा आत्या, कालचे मेसेजेस तुम्हीच पाठवले होतेत का. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, का काही झालं आहे का. तेव्हा सायली उत्तर देते की नाही, परंतु तुम्ही स्वतःचं नाव लिहायला विसरलात ना. परंतु असू देत प्रतिमा आत्या, आता तुम्हाला तुमचा नवीन नंबर मिळाला आहे, हे आपल्यासाठी किती चांगलं झालं ना. म्हणजे आपल्याला मनात येईल तेव्हा बोलता येईल एकमेकींशी, हो ना. तेव्हा सायली व प्रतिमा दोघी खूप खुश असतात. दोघींच्याही छान मस्त गप्पा रंगलेल्या असतात. सायली तिथे प्रतिमाला म्हणते की मी पटकन पूर्णाजीकडे फोन देऊन देऊ का. तेव्हा प्रतिमा तिला थांबवते. ती म्हणते की नाही नको सायली, मी ना पर्सनली कॉल करेन सर्वांनाच. बघू तरी माझा आवाज कोण कोण ओळखू शकतं ते. कसं आहे ना, मला रविराजांनी सर्वांचे नंबर दिले आहेत, मी प्रत्येकाला फोन करणार आहे. तेव्हा सायली म्हणते की बरं, आता आपलं हे गुपित आहे. इतक्यातच तिथे अर्जुन येतो. अर्जुन आल्यानंतर सायली प्रतिमाला म्हणते की बरं ठीक आहे, आपण नंतर बोलूयात, आणि फोन ठेवून देते. अर्जुन सायलीला विचारतो की कोणाचा फोन होता. तर सायली प्रतिमाचं ते गुपित असतं. प्रतिमाने तिचा नंबर आहे हे कोणालाही सांगू नको असं सांगितलेलं असतं. म्हणून सायली अर्जुनला खोटं सांगते की कुसुमताईचा फोन होता. परंतु अर्जुन एक हुशार वकील असतो. तो सायलीचं खोटं लगेच पकडतो. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की कुसुमताई तर घरातच आहेत, तू घरातल्या घरात त्यात तुम्हाला का कॉल करते. तेव्हा सायली अडकते. सायली तिथे म्हणते की नाही सर, कसं आहे ना, दिवाळीत कुसुमताईचं घर बंद होतं ना, तिथली साफसफाई करायची होती म्हणून ती घरी गेली आहे. तिथूनच तिने मला फोन केला होता. तरी देखील अर्जुनचा
सायलीच्या बोलण्यावरती विश्वासच बसत नसतो. एक तर कालचे त्याने निनावी मेसेजेस वाचलेले असतात. त्यातून आता सायलीचं अडखळत बोलणं याच्यावरती अर्जुनला शंका येते. अर्जुन पुन्हा विचारतो की खरं सांगताय ना? तेव्हा सायली म्हणते की हो, परंतु तुम्ही असं मला का विचारताय? अर्जुन सायलीकडे कॉफी मागतो. तर सायली तिथे आता फोन चार्जिंगला लावायला जाते, परंतु सायली खूप खुश असते आणि एकटीच हसतही असते. सायली विचार करते की निनावी नंबरवरून काल मेसेजेस आले होते. अचानकपणे फोन आला. हा कोण अनोळखी व्यक्ती असेल असं वाटत होतं, परंतु बरं झालं की मनातली शंका दूर झाली. कारण आज सकाळी सकाळी प्रतिमा त्यांचा आवाज ऐकून खरंच खूप मस्त वाटतं आहे, असा सायली विचार करत असते. एकटीच हसत असते. तेव्हा अर्जुन तिच्याकडेच पाहत असतो. अर्जुनला कळतच नसतं की सायलीला अचानक काय झालंय, इतकी का हसते आहे ती. अर्जुनला एक वेगळीच शंका येते. अर्जुन अचानकपणे सायलीला विचारतो की एवढा तुम्ही कोणाचा विचार करताय? तेव्हा सायली गडबडते आणि सायली पुन्हा अर्जुनला खोटं सांगते की नाही, काल माझ्या मोबाईलवरून तुम्हाला मेसेज आला होता ना बाहेर बोलावण्याचा, तो नक्की कोणी पाठवला असेल याचाच विचार करत होते. शोधून काढावं लागेल ना ते सत्य. तेव्हा अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की अशा अजून बऱ्याच गोष्टी शोधून काढायच्या आहेत. सायलीच्या बोलण्यावरती अर्जुनचा विश्वास बसत नसतो. त्याला एक वेगळाच डाऊट यायला लागतो. सायली नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते असं त्याला वाटत राहतं. सायली तिथे मान खालती घालून हसत असते, कारण सायलीला एका गोष्टीचं समाधान असतं की आता प्रतिमाला तिचा वेगळा मोबाईल मिळाला आहे. म्हणजे ती प्रतिमाशी हवं तेव्हा बोलू शकते, तिच्याशी गप्पा मारू शकते. आणि अर्जुन तिच्याकडेच पाहत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो की मला कॉफी देताय ना, माझी उरलेली कामं मी करतो. तेव्हा सायली अर्जुनसाठी कॉफी आणण्यासाठी खालती किचनमध्ये निघून जाते. अर्जुन खूपच वैतागतो. त्याला कळतच नसतं की सायली अचानकपणे वेगळी का वागते आहे. क्षणातच हसते, क्षणातच लाजते, त्यानंतर खोटंही बोलते आहे असं अर्जुनला वाटत राहतं. अर्जुन स्वतःला सायलीचा फोन चेक करण्यापासून थांबवतो. नंतर त्याचं मन त्याला सतत विचारात पाडतं आणि अर्जुन अखेर सायलीचा फोन चेक करतोच. ज्यावेळी अर्जुन सायलीचा फोन चेक करतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो. कारण तिथे आता ज्या नंबरवरून मेसेजेस आलेले असतात तोच नंबरवरून फोन आलेला असतो. अर्जुनला कळतच नसतं की ती निनावी व्यक्ती आहे तरी कोण? अशी कोण व्यक्ती आहे की मिसेस सायली त्याच्यासाठी माझ्याशी खोटं वागतायत? हा नंबर कुसुमताईचा तरी नक्कीच नाहीये. मग हा नंबर कोणाचा असेल? मला आता शोधून काढावंच लागेल. अर्जुन खूपच अस्वस्थ होतो त्या अनोळखी नंबरमुळे. तर तोचपर्यंत इकडे प्रतिमा, सुमन दोघेही छान गप्पा मारत असतात. प्रतिमा सुमनला सांगते की ज्यावेळी मी सायलीला फोन केला होता ना, तिने माझा आवाज पटकन ओळखला. मला खूप छान वाटतं आहे तिच्याशी बोलून. हे सगळं काही प्रिया ऐकते आणि प्रिया धक्क्यानेच विचारते की म्हणजे? अगं आई, तू सांगून टाकलं सायलीला की हा नवीन नंबर तुझाच आहे म्हणून? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो. तर प्रिया तिच्यावरती चिडते आणि ती म्हणते की काय आई, अगं मी तुला म्हटलं होतं ना की आपल्याला सायलीची मस्करी करायची आहे, तू उगाचच सांगून टाकलं. तेव्हा तिथे प्रतिमा म्हणते की नाही, मी सगळ्यांना सांगितलेलं नाही आहे, मी फक्त सायलीलाच तो माझा नंबर आहे सांगितलंय. तेव्हा प्रियाच्या डोक्यात खरेटं कारस्थान शिजत असतं. तिला अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर घेऊन यायचं असतं आणि अर्जुन जसा सायलीच्या प्रेमात पडला आहे तशीच सायली त्याच्या प्रेमात पडू नये यासाठी प्रिया खटपट करत असते, प्रयत्न करत असते. त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करायचे असतात. प्रतिमा तिथे प्रियाला म्हणते की तूच तर सांगितलं होतंस ना तन्वी की एकेकाला कॉल कर. मग मी फक्त सायलीलाच फोन केला होता, मी अजून घरातील इतर माणसांना फोन केलेला नाही आहे. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की अच्छा, म्हणजे तू घरात पूर्णाची, मामा मामी, अर्जुन यांना फोन केला नाही, म्हणजे त्यांना माहितीच नाही आहे की तो नंबर तुझा आहे ते. प्रिया भलतीच खुश असते. तेव्हा सुमन, प्रतिमा दोघेही ज्यावेळी तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहतात तर प्रिया त्यांना खोटं बोलते की नाही, म्हणजे कसं सर्वांची मस्करी करूयात ना आपण, थोडीशी मस्ती. तर तिथे सुमन तिला सक्त ताकीद देते की हे बघ तन्वी, कोणाला त्रास होईल असं काही वागू नकोस बघ. तेव्हा प्रिया सुमनला उत्तर देते की नाही ग सुमन काकी, अगं असं हसत खेळतच पुन्हा नाती जोडली जाऊ शकतात ना. तेव्हा सुमन, प्रतिमा देखील प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात, परंतु प्रियाचा जीव भांड्यात पडतो. विचार करते की अर्धवट बाईने अजूनही सांगितलेलं नाही आहे अर्जुनला की तो तिचा नंबर आहे,
म्हणजे अजूनही होप्स आहेत माझ्याकडे. म्हणजे अजूनही माझा प्लॅन वर्क होऊ शकतो. परंतु आता तो प्लॅन वर्क कसा करायचा ते मला कसं कळणार? त्यानंतर प्रियाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिच्या लक्षात येतं की त्या घरात अस्मिता अशी एक व्यक्ती आहे की जी त्या घरातल्या बातम्या इकडे देऊ शकते. तर तोचपर्यंत सायली इकडे अर्जुनला प्रपोज करण्याचा विचार करत असते. ती विचार करते की माझ्याकडे आता खूप कमी वेळ आहे. मधुभाऊ येथून निघण्याआधी मला माझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांपर्यंत पोहोचवावी लागेल. परंतु घरात जर ते सांगायला गेलं तर अचानकपणे कोणीही हाक मारू शकतं. मग मला त्यांना जर माझ्या मनातील प्रेम व्यक्त करायचं असेल तर एखादी खास जागा शोधावी लागेल. त्यांना आवडतं असं कॅफे. आणि सायली ठरवते की अर्जुनला कॅफेत घेऊन जायचं आणि प्रपोज करायचं. सायली त्याचसाठी खुश असते, खूप एक्सायटेड असते, थोडीशी लाजतही असते. इतक्यातच अस्मिता येते. सायली अस्मिताची कॉफी घेऊन येते. अस्मिता आल्यानंतर सायली तिच्याकडे कॉफी घेऊन जाते, तिची कॉफी तिला देते. परंतु सायलीला अर्जुनला जसं आवडेल तशाच कॅफेमध्ये घेऊन जायचं असतं. परंतु पनवेलमध्ये कोणतं कॅफे चांगलं असू शकतं याबद्दल काहीच माहिती नसते आणि ती माहिती सायली अस्मिताकडून काढण्याचा प्रयत्न करते. सायली मुद्दाम अस्मिताला खोदून प्रश्न विचारते की अस्मिता ताई, तुम्हाला खूप जास्त फिरण्याची आवड आहे ना? मग पनवेलमधल्या जवळजवळ खूप सारे कॅफे तुम्ही फिरला असाल, तुम्ही भाऊजींसोबत गेलाच असाल ना? तेव्हा अस्मिता चिडते आणि ती सायलीला म्हणते की सचिन काय इथे असतो का? परंतु हां, मला ना एक कॅफे आठवतो आहे की आम्ही आमच्या लग्नानंतर ना त्या कॅफेमध्ये गेलो होतो. खूपच रोमॅन्टिक कॅफे आहे. आणि पुन्हा अस्मिता सायलीवरती चिडते आणि म्हणते की परंतु तू नको त्या चौकशा माझ्याकडे का करतेस? तेव्हा सायली तिथे प्रतिमाला उत्तर देते की नाही असं. इतक्यातच अर्जुन खालती आलेला असतो. परंतु अर्जुन सायलीच्या फोनवरती आलेल्या निनावी मेसेजेसचा कॉलचाच विचार करत असतो. तोचपर्यंत इकडे अस्मिता सायलीला म्हणते की तू माझ्याजवळच का थांबली आहेस? अगं जा ना, तुझं तुझं काम कर ना, मला पोहे खायचेत, खाऊ देत ना. तेव्हा सायली किचनकडे जाते आणि तिच्या कामात व्यस्त होते. अर्जुन ज्यावेळी खालती येतो त्याच वेळेस चैतन्य त्याच्या कॉलेजचे किस्से अश्विनला सांगत असतो. चैतन्य तिथे कॉलेजमध्ये घडलेला एक किस्सा अश्विनला सांगत असताना अर्जुन त्याच्या जवळ जातो. चैतन्य सांगतो की मी एक प्रँक केला होता कॉलेजमध्ये असताना. माझे मित्र आहेत ना संजू आणि शांतनू, तर मी काय केलं माहिती आहे का की शंतनूच्या फोनवरून संजूला मेसेज केला की बाहेर भेट मग तुला दाखवतो. आणि शंतनूच्या मोबाईलमधील तो मेसेज मी डिलीट करून टाकला. मग झालं काय, शंतनू आणि संजूमध्ये इतकी जुंपली ना की शंतनूला कळतच नव्हतं की संजू त्याच्यावरती का चिडलाय. तेव्हा कॉलेजमधले ते किस्से सांगत असताना चैतन्य आणि अश्विन दोघेही खूप जोरजोराचे हसत असतात. परंतु अर्जुन मात्र थोडासा अस्वस्थ असतो. अश्विन चैतन्याला विचारतो की आणि तू काय करत होतास? तू त्यांचं भांडण मिटवायला गेलाच नाहीस का? तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही, मी तर मजा बघत उभा होतो. परंतु काय आहे, उगाचच मैत्री कशाला तोडायची? त्यामुळे मी नंतर जाऊन त्यांना सांगितलं की तो निनावी मेसेज मीच केला होता. तेव्हा तिथे अर्जुनच्या बाबतीतही हेच घडलेलं असतं की सायलीच्या फोनवरून त्याला बाहेर भेटण्याचा मेसेज आलेला असतो आणि त्यातून सायलीच्या फोनमधला मेसेज तसा डिलीट झालेला असतो. अर्जुन तिथे विचार करतो की कदाचित चैतन्यच माझ्यासोबत प्रँक करत असेल. त्यानेच सायलींच्या फोनवरून माझ्या फोनवरती मेसेजेस टाकले असावेत. परंतु मिसेस सायली अचानकपणे एवढं स्ट्रेंज का वागतायत? अर्जुनला काहीच कळत नसतं आणि सायली मात्र खूप लाजत असते, हसत असते. कारण सायली खूप एक्सायटेड असते अर्जुनला प्रपोज करण्यासाठी. तर तोचपर्यंत घरातील इतर सर्व देखील तिथे नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलकडे जमलेले असतात. घरातील सर्वच जण एकत्र नाश्त्यासाठी जमल्यानंतर तिथे आता अश्विनची अस्मितासोबतची मस्करी सुरूच असते. तर अश्विन तिथे अस्मिताला म्हणतो की काय नाश्ता झाला ना? तेव्हा अस्मिता चिडूनच म्हणते की का, तू भरवणार होतास का मला? तेव्हा अश्विन म्हणतो की अरे बापरे अस्मिताई, मला वाटलं नव्हतं की तू इतकी आळशी असशील की तुझा नाश्ता देखील दुसऱ्यानेच तुला भरवावा लागेल. तेव्हा तिथे घरातील सर्वजण जोरजोराचे अस्मितावरती हसत असतात. तेव्हा अस्मिता चिडते आणि लहान मुलांसारखं वागायला लागते. तर तिथे प्रताप म्हणतो की बरं झालं हां अस्मिता, तू तुझा नाश्ता संपवलास, नाहीतर तू किती आळशी आहेस हे आम्हाला समजलं असतं. अस्मिता तिथे पुन्हा चिडते आणि
ती प्रतापला म्हणते की डॅड, आता या दोघांसोबत तुम्ही माझी देखील मस्करी करणार आहात का? जाऊ देत, मला तुमच्यासोबत ना बसायचंच नाही आहे. आणि ती तिची कॉफी घेऊन तिच्या रूममध्येच निघून जाते. तेव्हा सर्वच जण तिच्यावरती पुन्हा हसत असतात. छान आनंदाचं खेळीमेळीचं वातावरण तिथे सुभेदारांच्या घरात तयार झालेलं असतं. मधुभाऊ तिथे पूर्णाची प्रतापला म्हणतात की खरंच छान असं आनंदाचं वातावरण असलं की घर कसं प्रसन्न राहतं. तेव्हा तिथे पूर्णाची मधुभावना सांगते की अहो, आमची अस्मिता रागाने फुगलेला फुगा आहे, सतत हवेत उडतच असतो. तर तोचपर्यंत सायली अस्मिताने सांगितलेल्या कॅफेचाच विचार करत असते की गुड वाईब्स कॅफे. अर्जुन सरांना मनातलं सांगण्यासाठी तो कॅफे उत्तम आहे, परंतु आता काय सांगून घराच्या बाहेर पडू मी? सायली विचारतच असते. तोचपर्यंत प्रताप तिथे सायलीला हाक मारतो आणि नाश्त्यासाठी बोलावतो. सायली तिथे खोटं कारण देते की नाही बाबा, तुम्ही नाश्ता करून घ्या, मला बाजारात जाऊन भाज्या आणायच्या आहेत. तर विमल तिथे सायलीचा चांगलाच पचका करते. सायलीने जे खोटं कारण दिलेलं असतं, विमल म्हणते की सायलीताई असं काय करताय? अहो, कालच जाऊन मी 4 दिवसांच्या भाज्या घेऊन आले ना. तेव्हा तिथे सायली दुसरं कारण पुढे करते. ती तिथे म्हणते की पूर्णाची, तुमच्या रूमचे पडदे बदलायचे आहेत ना. मी एक काम करते, मी बाजारात जाऊन पडदे घेऊन येते, त्यानंतर आपण पडदे बदलूयात. पुन्हा सायलीचा पचका होतो. तर पूर्णाची तिथे सायलीला विचारते की तू नक्की बरी आहेस ना सायली? अगं, दिवाळीच्या आधीच तर पडदे बदलले आहेत. अर्जुनची सायलीवरची शंका आणखीनच वाढते की एवढं धादांत खोटं सायली कशी काय बोलते आहे? नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते ती. सायलीने 2-2 कारणं पुढे केलेली असतात आणि त्याचा काही उपयोगही होत नाही. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच विचार करतो की मिसेस सायलीना घराच्या बाहेर पडायचं आहे, परंतु असं अचानक का? आणि त्यासाठी त्या खोटं कारणं का देत आहेत? अर्जुनची शंका आणखीनच वाढते. सायली तिथे विचार करते आणि त्यानंतर घरातील सर्वांना सांगते की आत्ता माझ्या लक्षात आलं की मला चादरी देखील आणायच्या आहेत. मी पटकन बाजारात जाऊन येते. असं म्हणत सायली कारण पुढे करते, कारण सायलीला ते गुड वाईब्स कॅफे नक्की कसं आहे ते चेक करायचं असतं. तर इकडे ज्यावेळी अस्मिता तिच्या रूममध्ये कॉफी पित असते, इतक्यातच प्रियाचा तिला फोन येतो. अस्मिता प्रियाला विचारते की काय तन्वी, आज काय तू माझं राशी भविष्य सांगण्यासाठी फोन केला आहेस का? एवढं सकाळी सकाळी फोन आला आहे. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की मी काय सांगणार, तूच मला तिथल्या अपडेट्स दे. तेव्हा तिथे अस्मिता म्हणते की मी काय अपडेट देणार? हां तन्वी, तुला एक सांगू का की सायली आज ना माझ्या खूप जास्तच पुढे पुढे करत होती. ती ना मला विचारत होती की पनवेलमधले सर्व कॅफेज तुम्हाला माहिती असतील ना? सचिन भाऊजी आणि तुम्ही त्या कॅफेमध्ये गेला असाल ना, मग तुमचा आवडता असा एखादा कॅफे सांगा. मग मी ते MK रोडवरचं गुड वाईब्स कॅफे आहे ना, त्याचं नाव सांगितलं. मला सांगते मी, त्या कॅफेचं नाव तेच आहे का गं? तेव्हा तिथे प्रिया चिडते आणि म्हणते की आता ते मला कसं माहीत असणार आहे? आणि ती अस्मिताला सांगते की तू एक काम कर, जर सायली घराच्या बाहेर पडली ना, तर मला तू ते अपडेट्स दे. अस्मिता विचारते की का? म्हणजे मी अपडेट्स देईन, परंतु काही काम आहे का? प्रिया तिथे अस्मिताशी बोलणं टाळते आणि फोन ठेवूनच देते. अस्मिता प्रियाला वैतागते आणि विचार करते की ही मुलगी ना नेहमी कोड्यातच का बोलते? तर तोचपर्यंत प्रियाच्या प्लॅनिंगला सुरुवात होते. प्रिया विचार करते की सायली अस्मिताला कॅफेजबद्दल का माहिती विचारत असावी? ते गुड वाईब्स कॅफे आहे ना, तिथे जाऊन चेक करावं लागेल आणि ऐनवेळी प्लॅन सक्सेसफुल होईल असा कोणता तरी प्लॅन रचावा लागेल. तर तोचपर्यंत इकडे मधुभाऊ ज्यावेळी पेपर वाचत असतात, इतक्यातच कुसुमचा त्यांना फोन येतो. कुसुम विचारते की काय, लेकीच्या घरून तुमचा पायच निघत नाहीये. तुमच्यासाठी हे घर मी किती चकाचक करून ठेवलं आहे, या लवकर आता. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काय करू, या घरातील माणसाने मला इतका लळा लावला आहे ना की येथून जावंसच वाटत नाहीये. मधुभाऊना एका गोष्टीचं समाधान असतात आणि ती गोष्ट ते कुसुमताईला बोलून दाखवतात की सायलीला ना सोन्यासारखं सासर मिळालं आहे. तेव्हा कुसुमताई गडबडते, कारण कुसुमताईला चांगलंच माहिती असतं की ते फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतं जोडलं गेलेलं नातं आहे. कुसुमताई तिथे म्हणते की हो, परंतु अजून किती दिवस पाहुणचार करून घेणार आहात? निघा लवकर. तर मधुभाऊ म्हणतात की निघण्याचा विषय मी ना काढणारच आहे, परंतु माझ्या साऊचा संसार ना अगदी डोळे भरून मला पाहायचा आहे. मधुभाऊ सायलीचा संसार सुखाचा आहे यासाठी खूप खुश असतात. ते कुसुमताईला सांगतात की
खरंच आपल्या सायलीने ना नक्कीच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असावं की जावई बापूंसारखा नवरा तिला मिळाला आहे. मधुभाऊ एवढं अर्जुनचं कौतुक करत असतात, सायलीच्या संसाराचं कौतुक करत असतात. त्यांना समाधान वाटत असतं. ते पाहून कुसुमचा मात्र जीव तिळतीळ तुटत असतो. तिला खूप वाईट वाटत असतं की मधुभाऊ सायलीच्या ज्या घरात रमलेले आहेत ते काही काळापुरतं तिचं जोडले गेलेलं घर आहे. सायलीचा सुखाचा संसार पाहतो आहे ना, खूप समाधान वाटतं आहे. आणि असं जर झालं नसतं तर केव्हाच मरण पावलो असतो मी, असं मधुभाऊंच्या तोंडून शब्द निघता क्षणी कुसुमला मोठा धक्काच बसतो. ती म्हणते की मधुभाऊ असं बोलूच नका तुम्ही. मधुभाऊ सायलीचं त्याचबरोबर सायलीच्या संसाराचं अर्जुनचं खूपच कौतुक करत असतात. तेव्हा तिथे कुसुमताई पटकन विषय बदलते आणि ती सायलीबद्दल त्यांच्याकडे चौकशी करते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की सायली नाही आहे घरात. परंतु का गं? तेव्हा तिथे कुसुमताई म्हणते की नाही, सायलीशी थोडं बोलायचं होतं ना. आणि मधुभाऊ तुम्ही तुमची औषधं घेतायत ना वेळेत? तेव्हा मधुभाऊ सांगतात की हो गं, इथे सायली आहे ना. त्यानंतर मधुभाऊ फोन ठेवतात आणि म्हणतात की कुसुम उगाच काळजी करत बसते. परंतु कुसुमताईला खरंच काळजी वाटत असते की सायली त्या घरात रमते आहे. अर्जुनमध्ये तिचा जीव अडकलाय. अर्जुनच्या माणसांमध्ये तिचा जीव अडकला आहे. आणि जर भलतंच काहीतरी घडलं तर तिला त्याचा नक्कीच त्रास होईल. तर तोचपर्यंत सायली गुड वाईब्स कॅफेची चौकशी करण्यासाठी घरातून निघणारच असते. सायली विमलताईकडे जाते आणि तिला म्हणते की माझं महत्त्वाचं काम आहे, ते पूर्ण करून मी येते. तोपर्यंत तुम्ही कोशिंबीर बनवून ठेवाल ना? सगळा स्वयंपाक मी बनवून ठेवला आहे. तेव्हा विमल होकार देते. सायली निघणार इतक्यात अर्जुन सायलीला विचारतो की तू माझ्या ऑफिसच्या जवळ जाणार असशील तर मी तुला सोडतो. तेव्हा सायली म्हणते की नाही, माझं एका वेगळ्याच ठिकाणी काम आहे. आणि सायली घाई गडबडीमध्ये घराच्या बाहेर पडते. अस्मिताने ते पाहिलेलं असतं आणि अस्मिताला प्रियाला अपडेट्स द्यायच्या असतात. सायली बाहेर गेल्यानंतर अर्जुनही तिथे तिच्या पाठोपाठ जायला निघतो. विमल त्याला कॉफीबद्दल विचारते परंतु अर्जुन कॉफीही घेत नाही, तसाच तिच्या पाठोपाठ निघालेला असतो. तर तोचपर्यंत अस्मिता प्रियाला मेसेज करते की सायली बाहेर निघाली आहे आणि तिच्या पाठोपाठ अर्जुन देखील निघालाय. अर्जुना थोडासा वैतागलेलाच वाटतो आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. तोचपर्यंत इकडे प्रिया अस्मिताच्या अपडेटची वाट पाहत असते. ज्यावेळी प्रिया मेसेज वाचते तेव्हा प्रियाच्या मनात भीती निर्माण होते की सायली पाठोपाठ अर्जुन देखील निघाला आहे. म्हणजे अर्जुन तिला प्रपोज करणार आहे की काय? खरं तर त्याला प्रपोज करता येत नाही म्हणूनच तो वैतागला असावा. प्रिया तिथे ठरवते की काहीही झालं तरी अर्जुनचा सायलीला प्रपोज करण्याचा प्रयत्न ती हाणून पाडेन. आणि त्यानंतर सायलीच्या ओळखीतल्याच एका व्यक्तीला प्रिया मेसेज करते, जो की प्रियाचा चांगला मित्र असतो. ती त्याला फोन करते आणि सांगते की आत्ताच्या आत्ता गुड वाईब कॅफेमध्ये ये. म्हणजे आता खरं तर त्या कॅफेचं नाव बदललं आहे, परंतु चांगली परी कपडे घालून तिथे ये. आणि इथूनच प्रियाच्या प्लॅनिंगला सुरुवात झालेली असते. जो प्रियाचा मित्र असतो, जो प्रियाचं काम करायला तयार झालेला असतो, तो तिथे प्रियाकडे त्या कामासाठी पैशांची मागणी करतो. प्रिया त्याला सांगते की आधी तू माझं काम पूर्ण कर, तुला हवे तितके पैसे मी नक्कीच देईन. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रियाने तिच्या मित्राला बोलवलेलं असतं आणि प्रिया एका गाडीच्या पाठीमागे थांबते. ती त्याला सांगत असते की ती बघ सायली आली आहे, तिला जाऊन आय लव्ह यू म्हण, प्रपोज कर आणि तिला ना घट्ट मिठी मार. जेणेकरून अर्जुनही सायलीचा पाठलाग करतो आहे, म्हणजे त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होतील. प्रिया त्या मुलाला अगदी सायलीचा एक्स बॉयफ्रेंड असल्यासारखं वागायला सांगते. तर तोचपर्यंत अर्जुन सायलीचा पाठलाग करत आलेला असतो. ज्यावेळी अर्जुन सायलीला कॅफेच्या बाहेर पाहतो, तो विचार करतो की मिसेस सायली तर काही महत्त्वाचं काम आहे असं सांगून घराच्या बाहेर पडल्या होत्या, मग त्या कॅफेत काय करतायत? इतक्यातच प्रियाने पाठवलेला तो मुलगा सायलीकडे येतो. ज्यावेळी अर्जुन सायली त्या मुलाला एकत्र पाहतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो. विचार करतो की हा मुलगा नक्की कोण आहे आणि मिसेस सायली देखील त्याच्या इतकं काय बोलतायत. आता मित्रांनो, प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल होईल का, की सायली अर्जुनचे वेळीच गैरसमज दूर करेल, ते पाहणं खूप मनोरंजक ठरतं.